3 दिवसांपूर्वी अंबड येथील पत्रकार किरण कारभारी आहेर यांच्यावर काही गावगुंडांनी प्राणघातक हल्ला करून जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती। त्याबाबत अंबड सातपूर परिसरातील पत्रकारांनी एकजूट होत अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्याकडे कारवाईची मागणी केली होती। त्याच अनुषंगाने दिनांक 30 जानेवारी रोजी प्रसार माध्यम पत्रकार संघ यांनी देखील या घटनेबाबत आक्रमक पवित्रा घेतला असून जिल्हाधिकारी नजन शर्मा उपजिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करून संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून पत्रकार संरक्षण कायदा अन्वये त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच पत्रकारांवर वाढते हल्ले बघता प्रशासनाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे, असेही विविध पत्रकार संघटनांकडून मागणी होत आहे। मधले अतिशय क्रियाशील पत्रकार किरण आहेर यांच्यावरती काही गावगुंडांनी हल्ला केलेला आहे आणि मला सांगायला अतिशय वाईट वाटतो की भारतातली लोकशाही जी आज टिकून आहे ती खऱ्या अर्थानं केवळ मीडियामुळे टिकून आहे आणि न्यायालयामुळे टिकून आहे। तर जर ह्या लोकशाहीच्या आधारस्तंभावर जर असा गावगुंडांकडनं जर हल्ला होत असला तर जे पत्रकार प्रामाणिकपणे आपल्या घरादारावरती तुळशीपत्र ठेवून समाजासाठी काम करत आहे त्यांच्या मनात कुठंतरी भीतीचं वातावरण उत्पन्न होईल। आणि किरण आहेर यांच्यावरती जो हल्ला केला आहे त्यामध्ये 5 लोकांना अटक झालेली आहे। तर पोलीस डिपार्टमेंटला आमची विनंती आहे की या 5 जणांवरती हा एक मोक्का नावाचा जो कायदा आहे त्यानुसार कार्यवाही करावी आणि त्याचप्रमाणे पत्रकारांसाठी जो नूतन कायदा केलेला आहे महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने त्यानुसार जर कार्यवाही झाली तर या लोकांना जामीन मिळणार नाही आणि यांना जर जामीन नाही मिळाला तर भविष्यकाळांवरती जे कोणी गुंड पत्रकारांवरती हल्ला करायची डेअरिंग करतील ते करणार नाही। सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की माननीय जिल्हाधिकाऱ्यांना जे निवेदन दिलेलं आहे त्यांनी अतिशय पॉझिटिव्ह अशी भूमिका मांडलेली आहे, तीच भूमिका पोलीस कमिशनरनी आणि संबंधित पोलीस स्टेशननी मांडावी अशी आमची अपेक्षा आहे। धन्यवाद। आमचे सहकारी मित्र किरण आहेर यांच्यावर जो काही गावगुंडांनी हल्ला केला त्याच्या निषेधार्थ आम्ही इथं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो। तर आमचं म्हणणं असं आहे का पोलिसांनी त्या दिवशी जो गुन्हा दाखल केला तर तो गुन्हा नव्हता दाखल करायला पाहिजे। जो आमच्या पत्रकार संरक्षण कायद्यासाठी जो ॲक्ट तयार केलेला आहे त्यानुसार तो गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता, अशी आमची सर्व पत्रकारांची मागणी आहे। तरी शासनाने याच्याकडं गांभीर्याने बघावं हीच आमची मागणी। नाशिक जिल्ह्यात वारंवार पत्रकारांवरती हल्ले होत आहेत, ही गंभीर बाब आहे। नुकतेच आमचे सहकारी मित्र किरण आहेर यांच्यावरती अंबड परिसरामध्ये काही गावगुंडांनी दगडफेक करून हल्ला केला होता, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। पोलिसांनी सहकार्य करून गुन्हा दाखल केला त्याबद्दल पोलिसांचे आभार आहे। मात्र जो पोलिसांनी गुन्हा दाखल केला तो पत्रकार कायद्यानुसार गुन्हा दाखल करणं आम्हाला अपेक्षित होतं। यापुढेही पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत जे काही गुन्हे आहेत ते पोलिसांनी दाखल करावेत। पत्रकारांना मारहाण किंवा शिवीगाळ किंवा दमबाजी होऊ नये यासाठी पोलिसांनी नियोजन करायला हवे। पोलिसांनी याकडे गांभीर्याने बघायला पाहिजे। पत्रकार घटनेचा 4था आधारस्तंभ आहे। जर या 4था आधारस्तंभासोबत जर दमबाजी झाली, दगाबाजी झाली, मारहाण झाली तर समाजामध्ये वाईट परिणाम उमटतात आणि पत्रकारिता करणं मुश्किल होतं। म्हणून पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून पत्रकारांना सहकार्य करावे एवढीच माफक अपेक्षा आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक।